हॅलो स्टुडंट्स, आपण बघत आहे वे ऑप्टिक्स आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे अबाउट हायजन प्रिन्सिपल. आपण बघितलं कुठल्याही इन्स्टंटला असणाऱ्या नवीन वेव्हफ्रंटची पोझिशन युझिंग हायजन प्रिन्सिपल आपण कशा प्रकारे फाइंड आउट करू शकतो ते कालच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. नाव आज आपल्याला बघायचं लाईटचे दोन इम्पॉर्टंट फेनॉमिनॉन, दॅट इज रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. हे रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन दोन फेनॉमिनॉन आपल्याला एक्सप्लेन करायचे ऑन द बेसिस ऑफ हायजन वेव्ह थिअरी. हायजननी ज्या प्रकारे लाईटला वेव्ह कन्सिडर करून लाईट कशा प्रकारे मीडियममध्ये प्रोपॅगेट होतो हे आपल्याला सांगितलं. त्याला कन्सिडर करून आपल्याला लाईटचे हे दोन फेनॉमिनॉन इथे डिराईव्ह करायचे किंवा एक्सप्लेन करायचे. आपल्याला माहित आहे रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन मीन्स द बाउन्स बॅक ऑफ लाईट इन अ सेम मीडियम व्हेन इट इज इन्सिडेंट ऑन एनी रिफ्लेक्टिंग सरफेस. जेव्हा एखाद्या रिफ्लेक्टिंग सरफेसवर सिंगल रे ऑफ लाईट इन्सिडेंट होत आहे तेव्हा ती सिंगल रे ऑफ लाईट आपल्याला माहिती आहे सेम मीडियममध्ये बाउन्स बॅक होते, ज्या फेनॉमिनलला आपण म्हणत असतो रिफ्लेक्शन. आणि आपल्याला माहिती आहे कुठल्याही प्रकारचं रिफ्लेक्शन जर होत असेल तर ते रिफ्लेक्शन एक ऑर्डरी लॉस त्याचे सॅटिस्फाय करते, की ज्यामध्ये पहिला लॉ आपण डिस्कस केलेला आहे, अँगल ऑफ इन्सिडंट शुड ऑलवेज बी इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सेकंड लॉ आपल्याला माहित आहे दॅट इन्सिडंट रे, reflected ray are on either side of the normal. And third law आपल्याला माहित आहे incident ray, reflected ray and normal all three lie in same plane. हे तीन बेसिक लॉ आहेत रिफ्लेक्शनचे. आपल्याला बघायचं की लाईटचं होणारं रिफ्लेक्शन जर आपण लाईट हा वेव्ह थिअरीनुसार प्रोपॅगेट होत आहे असं जर कन्सिडर करत असेल तर ही वेव्ह थिअरी लाईटचे रिफ्लेक्शन सॅटिस्फॅक्टरीली एक्सप्लेन करू शकते किंवा नाही हे आपल्याला डिस्कस करायचं ऑन द बेसिस ऑफ प्रूफ ऑफ दिस लॉज युझिंग हायजन वेव्ह थिअरी. हायजन वेव्ह थिअरीचा यूज करून लाईटचं रिफ्लेक्शन हे तीन बेसिक लॉ रिफ्लेक्शनचे सॅटिस्फाय करते हे इथे आपल्याला एक्सप्रेस करायचं. ओके, तुम्हाला माहित आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. नाव reflection of light on the basis of Huygens wave theory. ओके, त्यासाठी आपण सपोज कन्सिडर करत आहे एक प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस आपण कन्सिडर करत आहे XY. ज्या प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसवर एक प्लेन वेव्हफ्रंट इन्सिडेंट होत आहे आणि आपल्याला माहित आहे की कुठलीही प्लेन वेव्हफ्रंट जर असेल तर त्या प्लेन वेव्हफ्रंटच्या रे ऑफ लाईट ज्या असतात या रे ऑफ लाईट एकमेकांना पॅरलल असतात आणि त्या वेव्हफ्रंटला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर असतात. त्यामुळे आपण सपोज कन्सिडर करू या दोन रेज ऑफ लाईट आहेत. लेट एक आपण कन्सिडर करत आहे P आणि दुसरी आपण कन्सिडर केली Q. या दोन रे ऑफ लाईट एका वेव्हफ्रंटला आपल्याला बाउंड करताना दिसतात आणि ती वेव्हफ्रंट आपण सपोज ॲझ्युम करू AB आहे, which is constantly moving towards the reflecting surface XY. की जी XY या रिफ्लेक्टिंग सरफेसकडे आपल्याला कॉन्स्टंटली काय दिसतंय, मूव्ह होताना दिसत आहे. इथे आपल्याला बघता येणार AB प्लेन वेव्हफ्रंट जशी प्रोसीड करत आहे टुवर्ड्स द रिफ्लेक्टिंग सरफेस, या प्लेन वेव्हफ्रंटचा सर्वात पहिला A हा पॉइंट आपल्याला प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसला टच करताना दिसतो इथे, लाईक दिस. जेव्हा A पॉइंट प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसला टच करत आहे त्याच इन्स्टंटला B पॉइंट आपण कन्सिडर केला या प्लेन वेव्हफ्रंटचा, तो आपण या पोझिशनवर कन्सिडर करत आहे. आपल्याला माहित आहे प्लेन वेव्हफ्रंट आहे त्यामुळे प्लेन वेव्हफ्रंटला या रे ऑफ लाईट कशा आहेत, परपेंडिक्युलर आहे. ओके, नाव तुम्हाला माहित आहे अँगल ऑफ इन्सिडन्स मीन्स द अँगल मेड बाय इन्सिडेंट रे विथ द नॉर्मल. त्यामुळे आपण पॉइंट ऑफ इन्सिडन्स A पासून एक नॉर्मल लाईट इथे आपण किंवा एक नॉर्मल लाईन आपण इथे ड्रॉ केली रिफ्लेक्टिंग सरफेसला असणारी अशी. ओके,
या इन्सिडेंट रेनी या नॉर्मल सोबत तयार केलेला हा जो अँगल आहे दॅट अँगल विल बी अँगल ऑफ इन्सिडन्स. नाव जर आपण या फिगरला केअरफुली ऑब्झर्व केलं, हा जर आपल्याला अँगल ऑफ इन्सिडन्स दिसत असेल तर डेफिनेटली हा पण काय होत असतो अँगल ऑफ इन्सिडन्स. वाय? बिकॉज आपल्याला माहित आहे की प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसला ही डॉटेड लाईन कशी आहे, परपेंडिक्युलर आहे किंवा नॉर्मल आहे. ओके. इफ नाव जर आपण प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसला शिफ्ट केलं थ्रू एन अँगल ऑफ आय इन अबाव डायरेक्शन लाईक दिस, देन दिस डॉटेड लाईन इज फाउंड टू बी शिफ्टेड अलॉंग दिस ले. याचा अर्थ काय बघा, इथे याला जर आपण आय अँगलनी जर वर उचललं तर हा पण आय अँगल इकडे सरकतो. याचा अर्थ हा जर अँगल आय असेल तर हा पण अँगल काय राहणार आयच. याच्यावर आपल्याला सांगता येणार अँगल ऑफ इन्सिडन्स इन केस ऑफ वेव फ्रंट मीन्स the angle made by incident wavefront with the surface, it's called angle of incidence. This is the angle of incidence. Okay. now आपल्याला बघायचं की AB ही वेवफ्रंट जर इथे इन्सिडेंट होत असेल तर याची रिफ्लेक्टेड वेवफ्रंट कशी आणि कुठे आहे. ओके. तर आता इथे आपण यूज करणार हायजन प्रिन्सिपल. आपल्याला माहित आहे हायजन प्रिन्सिपलचं फर्स्ट स्टेटमेंट काय रिप्रेझेंट करत आहे, each and every point on the surface of wavefront act as secondary source of light and starts emitting secondary wave which are called as secondary wavelets. आपल्याला माहित आहे की ए बी या प्लेन वेवफ्रंटचे एक्स्ट्रीम पॉइंट आपण कन्सिडर करत आहे ए आणि बी. अकॉर्डिंग टू हायजन प्रिन्सिपल ए आणि बी हे दोन्ही पॉइंट पण लाईटचे सेकंडरी सोर्स असल्यासारखं बिहेव करतील आणि ते पण आपल्यामधून काय एमिट करतील सेकंडरी वेवलेट्सला. इथे बघा आता आपल्याला माहित आहे की या ज्या सगळ्या सेकंडरी वेवलेट्स आहेत त्या फक्त इफेक्टिव्ह असतात कोणत्या डायरेक्शनला, फॉरवर्ड डायरेक्शनला. म्हणून ए या पॉइंट मधून बाहेर पडणारी जी सेकंडरी वेवलेट्स आहे आपल्याला माहित आहे रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. Therefore, the secondary wavelets emitted by point A will not transmit through this medium, transmit through this reflecting surface. आलं लक्षात? त्यामुळे ए या पॉइंट मधून बाहेर पडणाऱ्या सगळ्या सेकंडरी वेवलेट्स या आपल्याला माहित आहे याच डायरेक्शनला आपल्याला कॉन्स्टंटली मूव्ह होताना दिसत आहेत. सिमिलरली बी या एक्स्ट्रीम पॉइंट मधून बाहेर पडणाऱ्या सेकंडरी वेवलेट्स फॉरवर्ड डायरेक्शनला म्हणजे असे इकडे मूव्ह होतील. जसं इथे आपल्याला बघते ना की सेकंडरी वेवलेट्स फ्रॉम बी विल बी ट्रॅव्हलिंग लाईक दिस and secondary wavelets from A will be traveling like this. ओके. अशा मूव्ह होत आहे या अशा मूव्ह होत आहे. आपल्याला माहित आहे इथे लक्ष द्या इकडे, सपोज हा जो मीडियम आहे या मीडियम मध्ये लाईटचा स्पीड आपण कन्सिडर करत आहे सी आहे अँड लेट स्मॉल टी बी द टाइम टेकन फॉर पॉइंट बी टू इन्सिडेंट ऑन प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस ऍट पॉइंट सी. लेट आपण कन्सिडर केलं या ठिकाणी की बी या पॉइंटला सी या पॉइंटवर इन्सिडेंट होण्यासाठी लागणारा टाइम आहे टी. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की हा बी पॉइंट सीच्या स्पीडने टी टाइम मध्ये इथून सी या पॉइंटवर फॉल होत आहे. यावरून आपल्याला सांगतात की बी सी हे जे डिस्टन्स आहे दॅट विल अल्टिमेटली इक्वल्स टू व्हॉट सी टी बिकॉज सी इज द स्पीड ऑफ लाईट नाव. ओके. आता लक्ष द्या इकडे, म्हणजे आपल्याला माहित आहे की बी या पॉइंट मधून बाहेर पडणाऱ्या सगळ्या सेकंडरी वेवलेट्स टी टाइम नंतर कुठपर्यंत पोहोचल्या, सी या पॉइंट पर्यंत पोहोचल्या. तर त्याच वेळेला ए या पॉइंट मधून बाहेर पडणाऱ्या सगळ्या सेकंडरी वेवलेट्स सेम सीच्या स्पीडने टी टाइम पर्यंत आपल्याला कुठे पोहोचताना दिसतील. सपोज आपण कन्सिडर करू त्या इथे पोहोचत आहे अशा. ओके. हा जो सर्वात मोठा सेमी सर्कल इथे आपण ड्रॉ केला या सर्वात मोठ्या सेमी सर्कलच्या आर्कवर आपल्याला पोहोचताना दिसत आहे. दॅट मीन्स इन द सेम टाइम स्मॉल टी बी पॉइंट सी पॉइंटवर फॉल्ट होत आहे तर ए मधून बाहेर पडणारे सेकंडरी वेवलेट्स या सर्कलच्या आर्क पर्यंत आपल्याला पोहोचताना दिसत आहे. दॅट मीन्स आफ्टर अ टाइम ऑफ स्मॉल टी द पोझिशन ऑफ सेकंडरी वेवलेट्स एमिटेड बाय ईच अँड एव्हरी पॉइंट ऑफ दिस वेव फ्रंट. लक्षात, त्यातले एक्स्ट्रीम पॉइंट आपण इथे सिलेक्ट केले बी, त्याची पोहोचली इथपर्यंत, ए याची पोहोचली यापर्यंत. त्यामुळे आता आपल्याला बघायची स्मॉल टी या टाइम नंतर तयार होणाऱ्या नवीन वेवफ्रंटची पोझिशन. तर अकॉर्डिंग टू दी थर्ड स्टेटमेंट ऑफ हायजन प्रिन्सिपल अ टेंजंट ड्रॉन टू दीज सेकंडरी वेवलेट्स. त्यामुळे सी या पॉइंट पर्यंत पोहोचलेली ही सेकंडरी वेवलेट्स या पॉइंट पासून ए या पॉइंटने एमिट केलेल्या या सेकंडरी वेवलेट्सवर ड्रॉ केलेला टेंजंट रिप्रेझेंट करणार पोझिशन ऑफ न्यू वेवफ्रंट आफ्टर टाइम ऑफ स्मॉल टी. म्हणून आपण सी या पॉइंट पासून एक टेंजंट इथे ड्रॉ केला सपोज असा.
लेट तो टेंजंट इन्सिडेंट होत आहे डी या पॉइंटवर. याचा अर्थ सी डी रिप्रेझेंट करत आहे स्मॉल टी टाइम नंतर तयार होणाऱ्या वेव्हफ्रंटची पोझिशन. आणि तीच आपल्याला काय दिसते इथे, रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट आहे. आणि आपण बघितलं की रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंटने सरफेस सोबत तयार केलेल्या अँगलला काय म्हणू शकतो आपण, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. Therefore this is the angle of reflection and here it is the angle of incidence, जे आपण इनिशियली डिस्कस केलं. याला थोडंसं आपल्याला करेक्ट करता येईल अजून. ओके, नाव आपण बी या ए या पॉइंटने डी पॉइंटला इथे जॉईंट करू. And similarly it will go like this. Okay. हे सर्व आपण याला क्लीन करू. ओके, या सर्कलला आपण समजलं असेल तर बुक मध्ये दिलेल्या फिगर प्रमाणे याला आपण ट्रान्सफॉर्म करून टाकू. एखाद्या वेळेस असा क्वेश्चन जर एक्झाम मध्ये विचारला, ड्रॉ अ नीट रे डायग्राम शोईंग, किंवा फक्त डायग्रामवर जर आपल्याला क्वेश्चन विचारला तर आपल्याला बुक्स मध्ये ज्याप्रमाणे डायग्राम दिली त्याप्रमाणे डायग्राम ड्रॉ करावी लागते. पण आपण फक्त या फिगरला ट्रान्सफॉर्म करून टाकलं बुक मध्ये दिलेल्या फिगर प्रमाणे. ओके, नाव पुन्हा लक्ष द्या, इकडे काय सांगितलं आपण, ए बी ही प्लेन वेव्हफ्रंट आहे जी कॉन्स्टंटली इन्सिडेंट होत आहे प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस एक्स वाय. याच प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस एक्स वाय वर ए बी या वेव्हफ्रंटचा ए पॉइंट आपल्याला सर्वात अगोदर इन्सिडेंट होताना दिसत आहे. आणि ज्या वेळेला ए पॉइंट रिफ्लेक्टिंग सरफेसला टच करत आहे त्या इन्स्टंटला बी पॉइंट आपल्याला दिसतो या पोझिशनवर आहे. ओके, नाव लेट आपण कन्सिडर करत आहे की बी पॉइंटला सी या पॉइंटवर फॉल होण्यासाठी लागणारा टाइम आहे स्मॉल टी. आणि या मीडियम मध्ये लाईटचा स्पीड आपण कन्सिडर करत आहे सी आहे. देअरफॉर बीचं सी पासून असणारा डिस्टन्स आपण इथे अज्युम करत आहे सी टी आहे. ओके, नाव त्याच टाइम स्मॉल टी मध्ये सीच्या स्पीडने ए मधून पण काय बाहेर पडतील, सेकंडरी वेव्हलेट्स बाहेर पडतील अकॉर्डिंग टू हायजन प्रिन्सिपल. आणि या ज्या सर्व सेकंडरी वेव्हलेट्स आहेत त्या पण एक्झॅक्टली टी या टाइम मध्ये टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल करणार किती, सी टी. त्यामुळे आपल्याला माहित आहे की ए या पॉइंट मधून बाहेर पडणारी सेकंडरी वेव्हलेट्स टी या टाइम मध्ये जास्तीत जास्त सी टी या डिस्टन्स पर्यंत ट्रॅव्हल केली. आणि आपण त्या सी टी रेडियसचं एक सेमी सर्कल इथे ड्रॉ केलं. ओके, यावरून आपल्याला सांगता येणार की एडी त्या सेमी सर्कलची काय आहे, रेडियस, आणि जे आपण कन्सिडर करत आहे एक्झॅक्टली किती आहे, सी टी. ओके, नाव ही फिगर जर तुम्ही केअरफुली बघितली तर इथे आपल्याला दोन ट्रायंगल दिसत आहे. ट्रायंगल ए डी सी अँड ट्रायंगल ए बी सी. बोथ आर राईट अँगल ट्रायंगल्स. ओके, आणि या दोन्ही राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनियस AC इज कॉमन. AC हायपोटेनियस काय यामध्ये कॉमन आहे. नाव या दोन्ही ट्रायंगल मधल्या दोन साइड्स ज्या आहेत BC अँड CD, ऑल्सो BC इज इक्वल टू CD. BC इज इक्वल टू CD. ओके, नाव इथे आपल्याला सांगता येणार therefore the two triangles
आर कॉन्ग्रुएंट. आणि आपल्याला माहिती आहे जर दोन ट्रायंगल हे कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचे अँगल्स कसे राहतात, सेम. आणि देअरफॉर यावरून आपल्याला सांगता येणार अँगल DAC इज इक्वल टू अँगल BAC इज इक्वल टू अँगल DCA. BAC is equal to angle DCA. That means it implies angle of incidence equal to angle of reflection. ओके, म्हणजे याचा अर्थ आपण सांगितलेला आहे. या सर्व डेरिव्हेशन आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येईल की इफ वी कन्सिडर लाईट टू बी मेड अप ऑफ वेव्ह अकॉर्डिंग टू हायजन, देन हायजन सॅटिस्फॅक्टरीली एक्सप्लेन द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. जर आपण लाईटला हायजनच्या म्हणण्याप्रमाणे वेव्हनी बनलेला आहे असं जर कन्सिडर करत असेल तर हायजननी लाईटचं होणारं जे रिफ्लेक्शन आहे ते आपल्याला सॅटिस्फॅक्टरीली एक्सप्लेन करताना दिसत आहे. बिकॉज आपल्याला माहित आहे की इथे रिफ्लेक्शनचे जे लॉज आहे ती इथे आपल्याला व्हेरीफाय होताना दिसत आहे. सेकंड लॉ आपल्याला दिसणार आहे ना की इन्सिडेंट रे अँड दिस रिफ्लेक्टेड रे आर ऑन आयदर साइड. लेट ही घेतली आपण आर आणि एस आहे. इन्सिडेंट रे आहे पी, रिफ्लेक्टेड रे आहे आर, जी नॉर्मलच्या आयदर साइडला आहे. अँड दे आर फाउंड टू बी इन द सेम प्लेन. याचा अर्थ रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा फेनॉमिनॉन सॅटिस्फॅक्टरीली एक्सप्लेन केला आहे ऑन द बेसिस ऑफ हायजन वेव्ह थिअरी. कळलं सगळ्यांना? ओके, फिगर फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवा व्यवस्थित प्रॉपर. तुम्ही टेक्स्टबुकमध्ये फिगर प्रॉपरली ऑब्झर्व करा, तुम्हाला लगेच लक्षात येईल. कळेपर्यंत आहे? ओके, नाव आपण आता बघू अबाउट रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन म्हणजे तुम्हाला माहित आहे द फेनॉमिनॉन ऑफ चेंज इन